भगवंतानी अर्जुनासाठी जो तत्वज्ञानाचा उपदेश केला त्याचा उपसंहार करत असताना भगवंतानी पुण्याला निर्माण करणार कर्म जे की धर्मरूप आहे आणि पापाला निर्माण करणार कर्म जे की अधर्मरूप आहेत, अशा धर्माला कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा निराश करून, अज्ञानाचा त्याग करून, अज्ञानाचा नाश करून मग मला शरण आहे. सर्व धर्मान परित्यज्य. मग भगवंताला जाणून भगवंताला शरण आल्यानंतर शरण जाण्याकरता जगामध्ये एकच शरण्य आहे, तो परमात्मा. माम एकम शरणम व्रज. मला एकट्याला शरण आहे. मग भगवंत आश्वासन देतात, अहम त्वाम सर्व पापेभ्यो. मी तुला सर्व पापांपासून मोक्ष इष्यामी. तुला मी सर्व पापापासून मुक्त करेल, मोकळ करेल. मा शुचः. शोक करू नकोस. असा हा तत्वज्ञानाचा उपदेश करून उपसंहार करतायत. उपसंहार होत असताना गीतेची महती ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आणि गीता ही वेदाचही मूळ आहेत आणि सर्वांना तिचं श्रवण करता येतं, तिचं वाचन करता येतं, तिचं मनन करता येतं. ती सर्व सेव्य आहेत, सर्व अधिकारैक सेव्य आहेत. म्हणून सर्वाधिकारैक पवित्र असं जे गीताशास्त्र ते भगवान श्रीकृष्णाने प्रगट केलं. असे हे गीताशास्त्र म्हणजेच गीता ही वेदालाही मूळ आहे. असं तुम्ही मला विचाराल की तुम्हाला असं तुम्ही कसं म्हणता, तुम्हाला कसं अनुभव आलं. म्हणून यासाठी भगवंताच्या ह्या बोलण्यावरती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी तुम्हाला प्रसिद्ध उपपत्ती सांगणार आहे. आणि म्हणून ज्याच्या श्वासातून वेद निर्माण झाले तो परमात्मा प्रत्यक्ष त्याच्या श्रीमुखातून प्रतिज्ञापूर्वक आणि जाणीवपूर्वक जे शब्द निघाले ते म्हणजे भगवंताच्या मुखातली ही गीता आहेत. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञा, तो सत्य बोलला आहे, प्रतिज्ञापूर्वक बोलला आहे, पैजेनी बोलला आहे आणि आपल्या श्रीमुखाने बोलला आहेत. एवढे कारण असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेदा मूलभूत गीता. वेदाला मूलभूत ही गीता आहे आणि हे उचितही आहेत. आणि मग बीजाचं उदाहरण देऊन गीता ही वेदाला बीजरूप कसं आहे असं सांगितलं. तिसरी उपपत्ती सांगितली. वेदामध्ये कांडत्रय आहे, गीतेमध्ये कांडत्रय आहे. आणि म्हणून संपूर्ण वेदाचा मोठा विस्तार हा गीतेच्या मध्ये बीज रूपाने सामावलेला आहे. म्हणूनही वेदाचे बीज गीता श्रीगीता होय मज गमे आणि सहज दिसत आहे. म्हणून मला असं वाटतं की वेदाचं बीज ही गीता आहे. हे मज गमे
हे मला असं वाटतं आणि मी विचार केला असताना सहज दिसतही आहे. हा सगळा भाग सांगत असताना मग 17व्या अध्यायापर्यंत वेदाचं भगवद्गीतेची विभागणी कशी झालेली आहे तो संपूर्ण अध्यायाप्रमाणे विषयाची विभागणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. आणि हे सांगत असताना पुन्हा मूळ मुद्द्यावरती येतात की गीता ही कांडत्रय निरूपिणी आहेत. निरूपण करणारी आहेत, सांगणारी आहेत, बोलणारी आहेत, स्पष्ट करणारी आहेत. काय बोलते, काय सांगते, काय स्पष्ट करते? कांडत्रय, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. कर्म, उपासना आणि ज्ञान, त्या तीन विषयांचं निरूपण करणारी जणू काही अत्यंत गोंडस गोजीरवाणी असणारी ही श्रुतीच आहे. फक्त ह्या श्रुतीने काय केलं आहे, गीता पद्यरत्नांची लेणी त्या श्रुतीने आपल्या अंगावरती गीता श्लोक रूपी रत्नांचे अलंकार परिधान केले आहेत. लेणी म्हणजे अलंकार, लिहिली आहे, परिधान केली आहे. काय लिहिले आहे? गीता पद्य रत्नांची लेणी. गीता श्लोक रूपी रत्नांचे अलंकार त्या श्रुतीने घातले आहेत. किती रूपक करून सांगावं म्हटले हे असो. कांडत्रयात्मक श्रुती ही कांडत्रयात्मक असणारा हा विचार हा भगवद्गीतेमध्ये असल्यामुळे ही कांडत्रयात्मक श्रुती आहेत, वेदच आहेत. आणि काय करते? मोक्षरूप एक फळ आवश्यक, जे आवश्यक टाकावे. कांडत्रयात्मक असणारी ही भगवद्गीता कर्माचं रूपांतर उपासनेमध्ये, उपासनेचं रूपांतर ज्ञानामध्ये, ज्ञानाचं रूपांतर मोक्षामध्ये, आणि मोक्ष म्हणजेच सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःखाचा अत्यंत अभाव आणि सुखाचा नित्यवास म्हणजेच मोक्ष. हे ज्ञानाने प्राप्त होणार मोक्ष एक आवश्यक फळ प्राप्त व्हावं म्हणून जे बोभाये, म्हणून सर्वांना उद्घोषणा करून सांगत आहे ही कांडत्रयात्मक श्रुती. जन्माला आलेल्या मानवांनो, मोक्षरूप एक फळ जे जीवनाचं अंतिम ध्येय आहे ते प्राप्त करून घ्या बर का, म्हणून बोभाये, म्हणून बोभाटा केला, म्हणून गर्जना केली, म्हणून उद्घोषणा केली. कोणाला? सर्वांना. म्हणून बोभाये, म्हणून तिने उद्घोषणा केली. काय काय म्हणून उद्घोषणा केली? मोक्ष फळ एक आवश्यक ठाकावे. मोक्ष एक मानवी जीवनातलं ध्येय आहे, ते सगळ्यांनी ठाकावे म्हणजे प्राप्त करून घ्यावे. अच्छा, ते मोक्षरूप फळ प्राप्त करण्याचं साधन काय? तयाचेनी साधन ज्ञानेशी. तयाचेनी म्हणजे त्या मोक्षरूप साध्य प्राप्त करून घेण्याचं साधन काय आहे? तर ते ज्ञान आहे. पण हे जे ज्ञान असलं की ते ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, बंधनातून मुक्त करणार आहे. ज्ञानासारखी पवित्र वस्तू ह्या जगामध्ये दुसरी कोणतीही नाही.
नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. ज्ञानासारखी दुसरी कोणतीही पवित्र वस्तू ह्या जगामध्ये नाही. मग ज्ञानाचा गौरव असायला पाहिजे. परंतु कोणीही कितीही मोठा झाला की त्याला शत्रू असतातच. तो कोणाचा शत्रू नसतो. पण त्याला शत्रू समजणारे बरेच असतात. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, चोखोबराय हे जगाचे मित्र होते. पण तरी काही लोकांना ते शत्रू वाटतच होते ना. म्हणून बंधनातून मुक्त करून मोक्ष सुखाचा लाभ प्राप्त करून देण्याचं साधन काय असेल तर ते ज्ञान. पण अशा ज्ञानाबरोबरही जो प्रतिदिवशी वैर करी, परंतु या ज्ञानाच्या बरोबर प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला आणि प्रत्येक क्षणाला या ज्ञानाच्या बरोबरही शत्रुत्व करणारे आहेतच. म्हणून जो प्रतिदिवशी साधन ज्ञानेशी वैर करी, मोक्षरूप प्राप्त करून देण्याचं साधन असणारं जे ज्ञान, त्या ज्ञानाच्या बरोबर जो प्रतिदिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी शत्रुत्व करतो, असा कोण आहे म्हटले? असा आहे अज्ञान वर्ग. एक स्वतंत्र वर्ग आहे. जसं व्याकरणामध्ये क वर्ग आहे, प वर्ग आहे, च वर्ग आहे, ट वर्ग आहे, फ वर्ग आहे, तसं माऊली या ठिकाणी म्हणतात हा अज्ञान वर्ग आहे. अज्ञान वर्ग म्हणजे त्या वर्गामध्ये सगळे येणारे हे अज्ञानाचेच अनुयायी असतात. कोण आहे? दंभो दर्पो अभिमान क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम. हे सगळे जे आहे, हे सगळेचे सगळे हे ज्ञानाला शत्रुत्व करणारे हा अज्ञान वर्ग आहे. क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. ही आसुरी प्रवृत्ती आहे. आणि असा जो अज्ञान वर्ग आहे, हा अज्ञान वर्ग म्हणजेच आसुरी संपत्तीचे हे 6 दोष, षड रिपू म्हणूया आपण त्याला. ते कुठे सांगितले आहे? षोडशी प्रतिपादिजे, 16व्या अध्यायामध्ये त्याचं प्रतिपादन केलं आहे. कोवळ ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर 12व्या अध्यायातील भक्तांचे लक्षण किंवा दैवी संपत्तीच्या 16व्या अध्यायातील 26 गुण त्या ज्ञानाचं संगोपन, संवर्धन आणि विकास आणि वृद्धी करणारे आहेत. पण त्या ज्ञानाला पुसून टाकण्यासाठी प्रत्येक दिवशी शत्रुत्व करणारा हा अज्ञानाचा वर्ग आहे. म्हणजे ज्यांच्याजवळ ज्ञान आहे त्यांच्याशी सुद्धा शत्रुत्व करणारा वर्ग असतोच. कारण ज्ञान हे अमूर्त आहेत. पण ते ज्ञान ज्यांच्या आश्रयाने राहतात अशा ज्ञानी पुरुषाला देखील शत्रुत्व करणारे काही वर्ग आहेतच ना. आणि हा विचार 16व्या अध्यायामध्ये भगवंताने प्रतिपादन केला आहे. तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे.
त्या अज्ञान वर्गाचं म्हणजे दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच त्याचं वर्णन 16व्या अध्यायात केलं आहे. अच्छा, मग जर एखादा शत्रू सातत्याने आपल्याला त्रास देत असेल तर त्या शत्रूचा निपात करण्यासाठी शत्रूच्या मध्ये असणाऱ्या सामर्थ्याचा अंदाज घेऊन त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्य त्याच्या समोर प्रस्तुत केलं असताना त्याचा नाश होतो. मग कोणाचं ताकद घ्यायची शत्रूंना मारण्याकरता? तो शास्त्राचा बोळावा घेऊनी वैरी जिणावा, हा निरोप तो 17वा अध्याय इथं. मग म्हटले शास्त्राचा बोळावा. मग श्रीमद भगवद्गीतेचा मध्ये 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले. 12व्या अध्यायामध्ये भक्ताच्या लक्षणांचा विचार केला. 14व्या अध्यायामध्ये गुणातीत पुरुषांच्या लक्षणांचा विचार केला. 13व्या अध्यायामध्ये ज्ञान लक्षणांचा विचार केला. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ लक्षणांचा विचार केला. 15व्या अध्यायामध्ये देखील ज्ञानी पुरुषाच्या साधनेचा विचार करत असताना निर्वाण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, हा सगळा शास्त्र विचार जो आहे ना, मूल्यांच्या बाबतीत सद्गुणांच्या बाबतीमध्ये हा शास्त्राने प्रतिपादन केलेला आधाराचं बळ घेऊन, शास्त्राचा बोळावा घेऊन, अर्थात श्रीमद भगवद्गीता हाही एक वेद आहे, हाही एक शास्त्र आहे. म्हणून गीतेमध्ये असणारा हा सगळ्या विचाराचा सद्गुणांचा ज्ञानगुणांचा बळ घेऊन, मार्गदर्शक बरोबर घेऊन काय करावं? वैरी जिणावा. कोणता? अज्ञान वर्ग हा जो वैरी आहे, हा अज्ञान वर्ग शत्रूला जिणावा, जिंकावा. पण कोणाचं बळ घ्यायचं? शास्त्राचा बोळावा घेऊन, शास्त्राचं बल घेऊन, शास्त्राचं सामर्थ्य घेऊन, शास्त्राचं मार्गदर्शन घेऊन, शास्त्राचा आधार घेऊन. पण पुन्हा प्रश्न येतो, शास्त्र तर आम्हाला कळत नाही, मग शास्त्र ज्यांना समजलेले आहे अशा महापुरुषांच्या संगतीचा आधार घेऊन असा अर्थ करावा. महापुरुषांच्या, ज्या महापुरुषांनी सगळे शास्त्र पारंगत केले, अवगत केले आहे, अशा महापुरुषांच्या संगतीमध्ये राहून, म्हणजे संत सहवासामध्ये राहून, गुरु सहवासामध्ये राहून, सज्जन महापुरुषांच्या मांदियाळीमध्ये राहून त्यांच्या ज्ञानाचं, तपाचं, सामर्थ्याचं, गुरुसेवेचं बळ घेऊन काय करावं? अज्ञान वर्ग जो आहे तो जिणावा, तो जिंकावा. हे कुठं सांगितलं? हा निरोप 17वा अध्याय तो येथे. हा जो निरोप आहे तो निरोप 17व्या अध्यायामध्ये केला. याप्रमाणे ऐसा प्रथमा लागोनी 17वा लाणी करोनी आत्मनिश्वास विवरोनी दाविले देवे. पुन्हा या सगळ्यांची गोळाबेरीज करून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ऐसा याप्रमाणे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे येथपासून प्रथमा लागोनी म्हणजे प्रथम अध्यायाच्या लागून म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून तर 17वा लाणी, लाणी म्हणजे शेवट, 17व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत हा सगळा एकत्रित विचार करून
काय केलं आहे म्हटले, देवे आत्मनिश्वास विवरोनी दाविला. देवाने स्वतःच्या आत्मनिश्वास, स्वतःचा जो काही निश्वास आहे, निश्वास रूपी जो वेद, भगवद्गीता रूपी वेद, देवाने विवरून म्हणजे स्पष्ट करून, विश्लेषण करून, सोपपत्ती देऊन अर्जुनाच्या समोर प्रस्तुत केला आहे. आत्मनिश्वास, स्वतःचा आत्मा स्वरूपाचा निश्वास, स्वतःच प्रगटीकरण, स्वात्म प्रगटीकरण, ईश्वराने आपलं स्वतःच अस्तित्वच अभिव्यक्त करून या 17व्या अध्यायापर्यंत सांगितलं आहे. आत्मनिश्वास विवरोणी, स्वतःच हृद्गत असं म्हणूया. आत्मनिश्वास म्हणजे अभिव्यक्तन, श्वासाचं प्रगटीकरण. श्वासाचं प्रगटीकरण म्हणजे स्वतःच्या विचाराचं प्रगटीकरण, अस्तित्वाचं प्रगटीकरण, हृदयाचं प्रगटीकरण करून या 17व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी सगळं स्वतःचं प्रगटीकरण केलं. देवाने देवाचं स्वरूप सांगितलं, देवाने जगाचं स्वरूप सांगितलं, देवाने संतांचं स्वरूप सांगितलं, देवाने भक्ताचं स्वरूप सांगितलं, देवाने अज्ञानांचं स्वरूप सांगितलं. सगळ्याचं व्यवस्थित वर्णन देवाने या 17व्या अध्यायापर्यंत केलं. मग आता तुम्ही जो 18वा अध्याय करतात त्याच्यामध्ये भगवंताने काय सांगितलं, हा विचार आपल्या समोर आला की त्याचं शंकेचं उत्तर भगवंत देत आहेत. तया अर्थ जाता अशेषा. तया म्हणजे पहिल्या अध्यायापासून तर 17व्या अध्यायापर्यंत भगवंतानी निश्वास रूप जो वेद, स्वतःचं प्रगटीकरण जो केला, त्या सगळ्या 17व्या अध्यायाचा विचार अर्थ जाता अशेषा. अशेषा, शेष म्हणजे शिल्लक, आणि अशेष कोणताही थोडसाही विचार मागे शिल्लक न ठेवता संपूर्ण. अशेष म्हणजे संपूर्ण, सगळा अर्थ जाता, जेवढे काही अर्थ विचार आहेत, तात्पर्य आहेत, तो सगळा तात्पर्याचा आवांका, आवाका, सार, संक्षेप, गोळा बेरीज, एकत्रीकरण करून आशय. अवांका म्हणजे आशय, अवांका म्हणजे तात्पर्य. कुठं सांगितलं आहे तो? हा कलशाध्यायो 18वा. 18वा अध्याय जो हा कलशाध्याय आहे, या 18व्या कलशाध्यायाच्या मध्ये भगवंतानी 17 अध्यायांच्या मध्ये जे प्रतिपादन केलं त्या सगळ्यांचं तात्पर्य, सार पुन्हा या 18व्या अध्यायामध्ये प्रगट केलं. थोडस सिंहावलोकन करून 2 वाक्य सांगतो. संपूर्ण वेदाचं सार भगवद्गीतेत, आणि संपूर्ण भगवद्गीतेचं सार या 18व्या अध्याय. म्हणजे 18व्या अध्यायाचं सूक्ष्म चिंतन जर केलं तर संपूर्ण गीतेचं चिंतन तर होतच होतं, पण संपूर्ण वेदाच्या तात्पर्याचंही चिंतन होतं. म्हणून यातला प्रत्येक वर्ण, अक्षर, शब्द, आशय, अर्थरूपता, या सगळ्याच गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मग आता जर सगळा आशय ह्या 18व्या अध्यायामध्ये सांगितला, मग 18व्या अध्यायाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज एका ओळीत करतात. एवं, याप्रमाणे सखळ
गीतेचं वर्णन करतात. हा, सकळ सांख्य सिंधू, की हा भगवद्गीता ग्रंथ काय आहे? संपूर्ण. सांख्य शब्दाचा अर्थ आहे इथे ज्ञान, आणि सिंधू शब्दाचा अर्थ आहे समुद्र. हा संपूर्ण भगवद्गीता ग्रंथ म्हणजे ज्ञान सिंधू आहे, ज्ञान समुद्र आहे, ज्ञानाचा समुद्र. भगवद्गीता ग्रंथ काय आहे? हा ज्ञानाचा समुद्र आहे. सखळ सांख्य सिंधू, संपूर्ण ज्ञानरूपी समुद्र काय आहे म्हटले? श्रीमद भगवद्गीता प्रबंधू. हा श्रीमद भगवत गीतेच्या माध्यमातून निर्माण झालेला हा जो प्रबंध आहे, हे काव्य आहे. हे काव्य म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट केलं ते ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? ज्ञानाचे सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. विचारही गीतेतला विचार म्हणजेच ज्ञानाचा सागर. त्यावरती भाष्य करणारे भगवान ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाचे सागर. आणि ज्यांच्या मुखातून गीता प्रगट झाली तेही ज्ञानाचे सागर. आणि तुम्ही आम्ही या ग्रंथाचं अध्ययन करताना आपल्याला प्राप्त होणारं ज्ञान हे देखील ज्ञानसागरच आहेत. आणि असं ज्ञानसागराचं प्राशन केलं तर प्राशन करणारा अभ्यासक देखील ज्ञानसागरच होणार आहे. म्हणून एवं सकळ सांख्य सिंधू श्रीमद भगवद्गीता प्रबंध असा असणार हा ग्रंथ. औदार्य अगळा वेदू मूर्त जाण. पण म्हटले ह्या गीतेचं वैशिष्ट्य काय आहे? औदार्य. औदार्य शब्दाचा अर्थ आहे उदारता हा गुण ज्याच्यामध्ये राहतो असं औदार्य. आगळं वेगळं औदार्य प्रत्यक्ष वेदच मूर्त रूपाने जो प्रगट झाला तो ह्या भगवद्गीतेच्या रूपाने. वेदू मूर्त जाण. वेद जो आहे ना, प्रत्यक्ष मूर्तिमंत वेदच हा गीतेच्या रूपाने प्रगट झाला. पण वेद जेव्हा गीतेच्या रूपाने प्रगट झाला तेव्हा त्या वेदरूपी गीतेला विशेषण दिलं आहे आगळा औदार्य. आगळं वेगळं औदार्य आहेत म्हटले. हे आगळं वेगळं औदार्य वेद गीतेच्या रूपाने प्रगट करून जगाला दाखवतोय. कारण हा ज्ञानसिंधू आहे. भगवद्गीतेच्या काव्याच्या माध्यमातून हा प्रबंध भगवंतांनी सांगितला. त्यामुळे वेदालाच आता गीतेच्या रूपाने प्रगट होताना औदार्य हे विशेषण लागलंय. असं का म्हटलं असेल? आगळा औदार्य, वेगळं आगळं वेगळं औदार्य. याचं कारण एक आहे, जोपर्यंत वेद गीतेच्या रूपाने प्रगट झालेला नव्हता तोपर्यंत वेदाला एक दूषण लागलं होतं. वेदाला दूषण म्हटले? हो. माऊली सांगतात वेद संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा अनु नाही जे कानी लागला तीही वर्णाच्याची. म्हणून वेदाला लागलेलं जे दूषण कोणतं आहे माऊली सांगतात. वास्तविक पाहिलं तर ऋग यजु साम अथर्व हे जे 4 वेद आहेत, हे 4 वेद कसे आहे म्हटले? संपन्न आहेत.
समर्थ आहेत, श्रीमंत आहेत, सर्व ज्ञान वैभव संपन्न समर्थ आहेत. कोण? वेद. कारण सगळं वेदाचंच ज्ञान नंतर पुराणांच्या मध्ये, दर्शनांच्या मध्ये, श्रुती सूत्रग्रंथाच्या मध्ये, संत वाङ्मयाच्या मध्ये ते अभिव्यक्त झालाय. म्हणून वेद हा ज्ञानाने संपन्न आहे. परंतु परी कृपणू ऐसा आणू नाही. पण याच्यासारखा दुसरा कोणी कृपण नाहीत, कंजूष नाहीत, मायजर अत्यंत कंजूस आहे. का बरं असं म्हटलं? तुम्ही एका बाजूला वेद हा संपन्न आहे, श्रीमंत आहे, समर्थ आहे, आणि असं म्हणता लगेच दुसऱ्या वाक्यात म्हणतात परंतु वेदासारखा दुसरा कोणी कृपण नाही, कंजूस नाही, असं का म्हटलं? याचं कारण आहे, एवढं मोठं सामर्थ्य असताना सगळ्यांनी सगळं आपला अधिकार ज्ञान सगळ्यांना द्यायला पाहिजे होतं. परंतु तो वेद कानी लागला तिही वर्णाच्याची. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या त्रयवर्णिकांनीच फक्त वेद ऐकावेत, वेदाचं उच्चारण करावं, सांगोपांग वेदाध्ययन करावं, अध्यापन करावं. मग बाकीच्यांचं काय? बाकी कोण आहे म्हणून राहिले? बाकी कोण राहिले म्हणजे महत्वाचा वर्ग राहिला ना. कोण? वेद संपन्न होय, ठाई आपल्या ठिकाणी वेद संपन्न आहे, परंतु कृपण ऐसा अनु नाही. परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणी कृपण नाही. कारण जे तिही वर्णाच्याची काने लागला, 3 वर्णांनाच तो उपयोगाला गेला. येरा दुसरे भवव्यथा ठेलिया, स्त्री शूद्राधिक प्राणिया, अनवसरो मांडोनिया राहिलाय. अहो म्हटले येरा स्त्री शूद्राधिक प्राणिया भवव्यथा ठेलिया, परंतु एक स्वतंत्र स्त्री वर्ग मागे राहिलेला होता. मातृत्व वर्ग मागे राहिलेला होता. स्त्रियांना तर वेदाचा अधिकार नाही असं वेदाने सांगितलं. शूद्राधिकांना वेदाचा अधिकार नाही असं सांगितलं. स्त्री शूद्राधिक प्राणिया, स्त्री शूद्राधिक ह्या प्राणी मात्रांना हा वेद अधिकार देत नाही. परंतु यांना मात्र जन्म मृत्यूचं हे भवदुःख आहेतच ना. भवदुःख ठेलिया, जन्म मृत्यूचं हे भवसागराचं दुःख स्त्री शूद्राधिक प्राण्यांना असताना देखील या वेदाने संधी दिली नाही ज्ञानाची. म्हणून हा अनवसर मांडोनी राहिला आहे. अध्ययन अध्यापनाचा अधिकार, श्रवणाचा अधिकार हा वेदाने न दिल्यामुळे अनवसरू, योग अवसर म्हणजे वेळ, अनवसर म्हणजे इथे स्पेस दिला नाही, जागा दिली नाही, अधिकारच दिला नाही, स्वीकार्यताच दिली नाही, आणि म्हणून अस्वीकार्यता दाखवून वेद राहिला. नाही, तुम्हाला अधिकार नाही. ज्यांना आमच्याकडे यायचं हे तिन्ही येऊ शकतात, पण तुम्ही काही येऊ शकत नाही. अरे पण आम्हालाही जन्म मृत्यूचं दुःख आहे, आम्हाला अज्ञान आहे, आम्हालाही पलीकडे जायचं आहे. ही गोष्ट वेदाला दूषणावह आहेत, ही वेदाच्या लक्षात आली. हे सगळं माऊलींचं स्पष्टीकरण आहे बरं का. माऊलींना असं वाटतं
काय म्हणतात ते, तरी मज पाहता मागील उणे फेडावया गीतापणे, वेदू ठेला भलतेने सेव्य होवावया. बघा, तरी मज पाहता मागील उणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी ह्या संबंधाने, ह्या वेदाच्या संबंधाने विचार करायला लागलो, गीतेच्या संबंधाने. तर मज पाहता, मला विचार करत असताना असं लक्षात आलं, असं वाटलं, असं भासलं, असं हनुमान म्हणतात, मागील उणे फेडावया. म्हणजे वेद वेदामध्ये राहून संपन्न असताना त्याच्यासारखा दुसरा कृपण नाही, त्याच्यापासून स्त्री शूद्र अधिक वंचित राहिले, म्हणून तो उणेपणा फेडण्यासाठी, उणेपणा दूर करण्यासाठी, उणेपणा नाहीसा करण्यासाठी तो वेद गीतापणे भलतेने सेव्य होवावया हेला. मग त्या वेदाला असं वाटलं, मागचा उणेपणा जर आपला काढायचा असेल तर मज पाहता मागील उणे फेडावया. मागचं उणीव फेडण्याकरता, त्रुटी काढण्याकरता, दूषण फेडण्यासाठी. आणि त्या वेदाला वाटलं, आता आपण व्यक्त राहून उपयोगाचं नाही, आपल्याला गीतेमध्ये शिरायला पाहिजे. म्हणून वेदू गीतापणे, तो वेदच आता गीतेच्या पणाने, गीतेच्या माध्यमाने, गीतेच्या रूपाने काय झाला म्हटले, भलतेने सेव्य होवावया ठेला. भलतेने, मग स्त्री या, शूद्र या, लहान या, मोठा या, ब्राह्मण या, क्षत्रिय या, वैश्य या, शूद्र या, देशी या, विदेशी या, छोटा या, मोठा या, कोणीही या, सगळ्यांना भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याकरता मोकळं आहेत, प्रांगण आहे ते. म्हणून भलतेने सेव्य होवावया वेदू गीतापणे ठेला, किंवा वेदू गीतापणे भलतेने सेव्य होवावया ठेला. तो उभा राहिला गीतेच्या माध्यमातून. या, कोणीही येऊन माझा तुम्ही स्वीकार करा. अच्छा म्हटले, हो. मग कसं झालं बरं? मग माऊली म्हणतात, ना हे आरथे रिघोणी म्हणी, श्रवणे लागोनी कानी, जपमिशे वदनी बैसोनिया. गीतेचा पाठ जो जाणे, तयाचनी संगातीपणे, गीता लिहून वाहणे पुस्तक मिशे, ऐसिया मिसकटा संसाराचा चोहटा, गवादी घालिता चोखटा मोक्ष सुखाची. पहा, मग म्हटले, आता हा गीतेचा अर्थ कोणी ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या रूपानं एखाद्या जाणकार व्यक्तीच्या मुखातून तो अर्थ समजून जेव्हा घेईल, तेव्हा गीतेचा अर्थ म्हणजेच वेदाचा अर्थ काय होईल? मनी रिघोणी. हेच शेवट प्राणीमात्रांच्या मनामध्ये जाऊन तो स्थिरावेल. म्हणून गीतेचं श्रवण, ज्ञानेश्वरीचं श्रवण करताना आपण इतके भाग्यवान आहोत की आता या निमित्ताने वेदच गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या अक्षराच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये येऊन स्थिरावला आहे. आर्थे म्हणजे अर्थ, मनी रिघोनी, मनामध्ये प्रवेश करून तो लहानांच्या, मोठ्यांच्या, स्त्रीच्या, शूद्राच्या, सगळ्या यच्चेवत प्राणी मात्रांच्या, मनुष्य जातीच्या मध्ये मनाच्या ठिकाणी जाऊन तो अर्थ आता स्थिरावला आहे, सगळ्यांच्या मनात गेला. बर, श्रवणे कानी लागोनी, परंतु ज्यांनी हे कानाने श्रवण केलं हे शब्द ज्ञानेश्वरीचे, गीतेचे, त्यामुळे
या अक्षरांचा स्पर्श त्यांच्या कानाला लागलाय. म्हणजे स्त्री शूद्रांनी या वेदाचे श्रवण करू नये असं म्हणायचे. पण आता हे गीतेचे आणि ज्ञानेश्वरीचे शब्द त्यांच्याही कानापर्यंत गेले. पर्यायाने वेदाला आता त्यांच्या कानापर्यंत जाता आलं. म्हणून श्रवणाच्या माध्यमातून कानी लागवणी, वेद सगळ्यांच्या कानापर्यंत गेला. अर्थाच्या रूपाने सगळ्यांच्या मनामध्ये गेला. जपमिशे वदनी बैसोनिया. आणि जपमिशे, जो कोणी ह्या अक्षरांचा जप, जो कोणी ह्या अक्षरांचं पारायण, जो कोणी ह्या अक्षरांचं वाचन करेल, त्या वाचनाच्या निमित्ताने, पारायणाच्या निमित्ताने, बोलण्याच्या निमित्ताने वदनी बैसोनिया, तो वेद गीतेच्या रूपाने आता सगळ्यांच्या जिव्हेवर जाऊन बसला. जिव्हा म्हणण्याचं कारण एक आहे, ती ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं उभय इंद्रिय आहेत. जिव्हा बोलते तेव्हा कर्मेंद्रिय आणि रस जेव्हा चाकते तेव्हा ज्ञानेंद्रिय. म्हणून जपमिशे वदनी बैसोनिया, याप्रमाणे पारायणाच्या, जपाच्या, वाचनाच्या निमित्ताने गीता म्हणजेच वेद सगळ्या इंद्रियांना तो आता श्रव्य झाला, अनुभवाला आला. 3 सांगितले. अर्थाच्या रूपाने मनात, श्रवणाच्या रूपाने कानात, जप वाचन आणि पारणाच्या रूपाने जिव्हेवर म्हणजे सगळ्या इंद्रियांच्या. अच्छा. गीतेचा पाठू जो जाणे, तयाचिनी सांगातीपणे, गीता लिहूनी वाहणे पुस्तक मिशे. आता त्या गीतेचा विचार, गीतेचं आकलन, गीतेचं अनुसरण आपण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो. 1. गीतेचा पाठ जो जाणे. गीता ही अनुष्टुप छंदामध्ये आहे. एका ओळीमध्ये 16, दुसऱ्या ओळीमध्ये 16, असे 32 अक्षर आहे. 8 अक्षरांचं उच्चारण करायचं असतं, मध्ये पॉज घेऊन. याला संहिता वाचन असं म्हणतात. म्हणून गीतेचं शुद्ध उच्चारण जे कोणी करतात, जाणतात, तयाचेनी सांगातीपणे, त्यांच्या सहवासामध्ये राहून, त्यांच्या संगतीमध्ये राहून आपल्याही कानावरती ते गीतेचे शब्द येतात. म्हणजेच जाणकार व्यक्तीच्याकडनं गीतेची संहिता घ्यावी, वाचन कसं करावं. त्यामुळे संगतीही होते आणि अक्षरांचा अभ्यासही होतो. ज्यांचं हस्ताक्षर चांगलं असेल ते गीता लिहून पुस्तक मिशे वाहणे. गीता वहीमध्ये लिहून पुस्तकाच्या निमित्तानं ती गीता आपल्या बरोबर वागवणं, बाळगणं, त्याचं चिंतन मनन करणं, पुस्तकाच्या मध्ये असणाऱ्या अर्थाच्या रूपानंही ती गीता बाळगणं, पुस्तकाच्या रूपानंही बाळगणं, म्हणजे संहितेचं जो कोणी आहे त्याच्या संगतीमध्ये राहून संहिता घेणं, किंवा वहीमध्ये लिहून देवरे सरांनी सांगितल्याप्रमाणे ते वह्या कोणाच्या तरी हातात देऊन ती लिहून घेणं. एवढं निमित्त केलं, ऐसा असा मिसकटा संसाराचा चोहटा, गवादी घालिता चोखटा मोक्ष सुखाची. ऐसेसा मिसकटा, अशा अशा मिसकटा म्हणजे छोट्या छोट्या निमित्ताने, याप्रमाणे या छोट्या छोट्या निमित्ताने संसाराच्या चोहटा, या संसाराच्या चौहट्यावरती चोखटा मोक्ष सुखाची
चोखटा मोक्ष सुखाची गवादी घालीत. अत्यंत शुद्ध असणारा जे मोक्ष सुख आहे ते मोक्ष सुख संसाराच्या चव्हाट्यावरती ज्ञानाची गवांदी घातली आहे. ज्ञानाचं अन्नछत्र घातलेलं आहे. सुखाचं अन्नछत्र घातले. अर्थाच्या रूपाने असेल, श्रवणाच्या निमित्ताने असेल, जपाच्या निमित्ताने असेल, पाठाच्या निमित्ताने असेल, संगतीच्या निमित्ताने असेल, लिहिण्याच्या निमित्ताने असेल, पुस्तक वाहण्याच्या निमित्ताने असेल, ऐसासा मसकट मिसकटा ऐशाशा या निमित्ताने या संसाराच्या चौहट्यावरती या मोक्ष सुखाची गवांदी घातली आहे. अन्नछत्र घातलेलं आहे. ऐका अर्थ. दुसरा, ऐसा ऐसा याप्रमाणे मी वेगळा घ्यायचा आणि सकटा वेगळा घ्यायचा. मी सकटा म्हणजे माझ्या सहित भगवंत म्हणतात. अक्षर आहेत, अक्षरामध्ये अर्थ आहेत, वर्ण आहेत, पण या सगळ्यांच्या माध्यमातून मध्येच भगवंताने सांगितलं आत्मनिश्वास मी स्वतःच प्रगट झालेलो आहे. आणि म्हणून असा अर्थ केला ऐसा ऐसा मी सकटा. ह्या निमित्ताने माझ्या सहित ही गीता संसाराच्या चोखटा मोक्ष सुखाची गवांदी घालीत. माझ्या सहित या भगवद्गीतेची संसाराच्या चोहोट्यावरती सुखाचं अन्नक्षत्र घातलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना निमित्त कोण आहे? मीच आहे. अर्थाच्या रूपाने माझीच प्राप्ती, श्रवणाच्या रूपाने माझीच प्राप्ती, जपाच्या निमित्ताने माझीच प्राप्ती, गीतेच्या पाठाच्या रूपाने माझीच प्राप्ती, संगतीच्या रूपाने माझीच प्राप्ती, लिहिण्याच्या रूपाने माझीच प्राप्ती. काही जरी निमित्त केलं तर भगवंत म्हणतात मीच आता ह्या संसाराच्या चव्हाट्यावरती सुखाच्या निमित्तानं माझी वाटणी होत आहे. अन्नक्षत्र घातलेलं आहे माऊलींनी. कशाप्रमाणे? आकाशी बैसावया. काही ठिकाणी वसावया आहेत. आकाशी बैसावया, पृथ्वीवरी वसावया, पृथ्वीवरी बैसावया, रवी दीप्ती रहाटावया अभारो नभ. आणखी याचा जो विचार आहे तो क्रमाने आपण उद्या पाहूया. तुर्त या ठिकाणी थांबूया.